माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला काय म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांचा आनंद तोला माना, दुसऱ्यांना नावे निंदा ठेवू नका. जो तुमच्याशी चांगले वागतो त्याच्याशी तुम्ही प्रामाणिकपणे वागा. दुसऱ्यांना कधी फसवू नका. त्यांना फसवल्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आम्ही सर्वच जाणतो. स्वामी म्हणतात, बाळा, आपले जीवन खूप सुंदर आहे. मानवाचा जन्म मिळणे म्हणजे दुर्लभ आहे. आलेल्या संधीचा तुम्ही चांगला उपयोग करा. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. अरे बाळा, तुम्ही इतरांशी चांगले वागा, त्यांना आपले माना. पण जी माणसे आपल्या जीवनात वाईट असतात त्यांना तुम्ही कधी आपले मानू नका. त्यांना ती सवय लागून राहिलेली असते की दुसऱ्यांशी कशी निंदा करावी ती त्यांना माहिती असते. आपल्या अडीअडचणीला मदत करतो तो खरा आपला मानतो. अरे बाळा, तुमच्या जीवनात अशीच माणसे असतात की तुमचे चांगले झालेले त्यांना बघवत नाही. अशी तर माणसे ही संकटे असतात. त्यांना तुमच्या जीवनात जास्त महत्त्व देऊ नका. जो आपल्याशी चांगले वागतो, आपले सर्व काही चांगले होत असताना त्यांना आनंद होतो, तीच खरी माणसे मौल्यवान असतात. स्वामी म्हणतात की आपल्यासाठी पण थोडा वेळ द्या, मग तुम्ही तुमच्या जीवनात खूप पुढे जाल. तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रयत्न करा की मी पुढे कसा जाईन. आलेल्या संकटावर मात करा आणि आलेल्या संकटाला सांगा की माझे स्वामी किती संकटे आली तरी ती झेलतील, पण त्यासाठी माझी सेवा पण करा. पुढे स्वामी काय म्हणतात, बाळा, दुसऱ्यांच्या दारात कधीही जाऊ नकोस. जे तुझ्याकडे असेल त्यात समाधान मान. एखादा गरीब भिकारी दारात आला तर त्याला रिकामा पाठवू नकोस. त्याला काहीतरी द्या. चपाती, थोडी भाकरी असेल तर भाकरी द्या. त्याचे आशीर्वाद चांगले घ्या. आपण जीवनात एकदा तरी दान धर्म करा आणि केला पाहिजे. देव कोणत्या रूपात कसा येईल सांगता येत नाही. बाळा, देव तुमची परीक्षा पाहत असतो. त्या परीक्षेत तुम्ही पास झालात तर तुमचे जीवन आनंदाने फुलेल. तर बाळा, आलेल्या चांगल्या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या. प्रत्येक वेळी माघार घेऊ नका. ही वेळ चांगली कधी येत नसते. खरेच बाळा, तुमचे जीवन मौल्यवान आहे. जीवनात खूप भांडणे अडीअडचणी येतात. त्याला चांगल्या हिंमतीने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. बाकी आम्ही आहोतच. स्वामी काय म्हणतात की निशंक हो, निर्भय हो, म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाट शिंदे.